नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मांडा टिटवाळ्यातील असंख्य मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षात उलथापालथ होत असताना मांडा टिटवाळ्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीररित्या पक्षप्रवेश केल्याने मांडा टिटवाळ्यात मनसेला खिंडार पडलाय. केडीएमसीच्या माजी उपमहापौर उपेक्षा भोईर व भारतीय जनता पक्षाचे टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिमान भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या विभाग अध्यक्ष मधुकर भोईर, शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर, उपशाखा अध्यक्ष जगन्नाथ भोई, जनार्दन भोई यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्यासह प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून भाजपमधून आपल्याला आपल्या प्रभागामधील कामे तसेच इतर समस्या सोडवता येतील असे मत मनसे शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर यांनी टिटवाळा न्यूजला सांगितलंय. सदर पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये प्रामुख्याने मनसे विभाग अध्यक्ष मधुकर हरी भोईर, शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर रमेश भोईर, उपशाखा अध्यक्ष जगन्नाथ महादू भोय, जनार्दन नागो भोय, सद्गुरू मडवी, गणेश भोय, गुरुनाथ भोईर, राजेश भोईर, राजू भोईर, गुरुनाथ पाटील, विनोद भोय, दशरथ भोईर, प्रभाकर देशेकर, श्रीकांत भोईर, कैलास जाधव, रोशन भोईर, प्रताप जयस्वाल, मिथिलेश भोईर, यज्ञेश भोईर, विघ्नेश पाटील, साजन भोईर, सुनील तरे, नरेश भोईर, गणेश पाटील, राकेश घाडगे, विनोद पाटील, देविदास पाटील, संतोष पाटील, राज्य जाधव, संदीप भोईर, गणेश वारके, आशिष भोईर, अक्षय भोईर, रोहन पवार, अमय खर्डीकर, पंकज डोहाळे, निखिल कदम, आकाश भाकरे, विकास मुंडे, श्रीकांत पोटकुळे, प्रसाद दुबेश, चंद्रकांत ठोंबरे, जयेश पाटील, रितेश पाटील, यश पाटील, मोहित पाटील, प्रशांत भोय, मयूर भांगर, अजित जाधव, अजय सावंत, दिगंबर सप्रनेकर, सुजल भोईर, सलमान शेख, हरीश घोरपडे, दीपक भिंगर दिवे, महेंद्र ढसाळ इत्यादी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. टिटवाळ्यामध्ये खूप आनंदाचा दिवस आहे भारतीय जनता पार्टीसाठी आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आज भारतीय जनता पार्टीमध्ये विभागीय अध्यक्ष श्री मधुकर भोईर आणि शाखा अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भोईर यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे आज मांडा टिटवाळ्यामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच नगरसेवक या सर्वांच्या माध्यमातून निवडून येतील असा मला विश्वास आहे. आणि आज मी सर्वच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून ज्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला अशा शेकडो कार्यकर्त्यांचा मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.